Hello and very good morning to all my dear students. Dear students, आपण पाहत आहे 12वीचा युनिट नंबर 5 दॅट इज द इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि आजचा आपला टॉपिक आहे कंडक्टिव्हिटी. जसं आपण मागच्या लेक्चरला युनिट हा चालू केला त्याच्यामध्ये आपण रेजिस्टन्स म्हणजे काय पाहिलं, ओम्स लॉ पाहिला. याच्यानंतर आपण बघू इलेक्ट्रिकल कंडक्टन्स म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टर आपण हे पाहतो. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स जी व्हॅल्यू सुद्धा पाहिली होती. आपण हे म्हटलं होतं का जीला आपण म्हणजेच इलेक्ट्रिकल कंडक्टन्सला आपण सिमन्समध्ये मोजतो आणि सिमन्स इज इक्वल्स टू ओहम इनवर्स. ठीक आहे, आपण त्याच्यानंतरचं पाहू कंडक्टिव्हिटी. दिस इज नॉट अ के, दिस इज द कप्पा. ओके, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ड्यू टू ऑल द आयन्स प्रेझेंट इन 1 सेंटीमीटर क्यूब व्हॉल्यूम ऑफ द गिवन सोल्युशन. याचा सिंपल अर्थ असा, सपोज व्हॉल्यूम तुमच्याकडे सोल्युशन किती आहे याचा अर्थ नाही. या सोल्युशन मधला सपोज मी इथं इलेक्ट्रोड टाकले, हे असे इलेक्ट्रोड्स आहेत. ओके, हे असे इलेक्ट्रोड्स आहेत. आता समजून घ्या याचं सेंटीमीटर 1 सेंटीमीटर हे एवढं अंतर आहे, लेंथ 1 सेंटीमीटर आहे आणि हे सुद्धा 1 सेंटीमीटर आहे. म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट, लेंथ इंटू ब्रेथ इंटू एरिया. सरळ सरळ झालं ते म्हणजे व्हॉल्यूमच झालं. या पोर्शन मध्ये जेवढे आयन्स असतील त्या आयन्स मुळे जे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स होते ते जे कंडक्टन्स आहे ते आहे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स और कंडक्टिव्हिटी. म्हणजे 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर हे असं आहे. समजा हा एरिया आहे, जो कोणता एरिया असेल हा, या एरियामध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टन्स आहे. ओके, मग इलेक्ट्रिकल कंडक्टन्स कधी होते इलेक्ट्रोलाइट मध्ये, जेव्हा त्याचा आयन्स फॉर्म होईल तेव्हा. मग या पार्ट मध्ये एवढ्या व्हॉल्यूम मध्ये जेवढे आयन्स आहे त्या आयन्स मुळे जे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे त्याला कंडक्टन्स म्हणतात, कंडक्टिव्हिटी म्हणतात. म्हणूनच म्हटलं आहे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ड्यू टू ऑल द आयन्स प्रेझेंट इन 1 सेंटीमीटर व्हॉल्यूम ऑफ द गिवन सोल्युशन. हे झालं कंडक्टिव्हिटी. मोलर कंडक्टिव्हिटी वेगळी गोष्ट आहे. मग आपण जसं कंडक्टिव्हिटी हेन्स नाव इलेक्ट्रिकल कंडक्टन्स आपण पाहिलं होतो G इज इक्वल्स टू 1 डिवाइड बाय R. व्हॉट इज R? R इज अ रेजिस्टन्स. आपण हे म्हटलं होतं का रेजिस्टन्स आहे त्याला ओहम म्हणतात. ओमेगा त्याचं साइन. G इज द इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. हा S म्हणजे सिमन्स आहे आणि S इज इक्वल टू ओहम इनवर्स. काऊन का हा इथं पॉझिटिव्ह नॉट मायनस होतोच. हेन्स हे आपण मागच्या लेक्चरला पाहिलं होतं. नाउ विथ रिस्पेक्ट टू दॅट G directly proportional to A, inversely proportional to L. Okay, G is the electrical conductivity. A is the area of cross section of wire. L is the length. हे बघा रे, सिंपल सांगतो. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स और इलेक्ट्रिसिटी जेवढा मोठा जेवढा जाडा वायर असेल तेवढ्यातून जास्त जाईल आणि जेवढा लांब वायर असेल इलेक्ट्रिकल कंडक्टन्स कमी होते. सपोज जर का हा वायर आहे, हा छोटा आहे, हा आहे मोठा. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन पहा ना, याचा स्मॉल आहे, याचा लार्ज आहे. या लार्ज मधून जेवढा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वाढल जी म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स वाढल. आता सरळ आहे, हा वायर जर एवढा आहे लेंथनं आणि हा वायर जर का एवढा आहे लेंथनं, याची लेंथ स्मॉल आहे, याची लार्ज आहे. त्यामुळे जेवढा लांब वायर तेवढी इलेक्ट्रिकल कंडक्टन्स कमी होते. हेन्स जेवढा छोटा वायर मीन्स इनवर्सली प्रोपोर्शनल आहे, हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. A इज द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन अँड L इज द लेंथ. आता बघा रे, नाव G आता यालाच असे लिहिता और G इक्वल्स टू K कप्पा A डिवाइड बाय L. असंही म्हटलं तर काही वावग ठरत नाही. Now what is K? K is the proportionality constant. ठीक आहे. आता हे जो आहे हा A चं युनिट, A म्हणजे एरिया, मीटर स्क्वेअर, लेंथ झाली मीटर, कॉमन मध्ये त्याला सेंटीमीटर मध्ये म्हणा, सेंटीमीटर स्क्वेअर, आणि ह्या कॉमन मध्ये झाला सेंटीमीटर, कॉमन युनिट मध्ये. ठीक आहे, इथपर्यंत आम्हाला माहिती आहे. नाव जसं आपण मागच्या ह्या इक्वेशन नुसार आणि ह्या इक्वेशन नुसार जर एक लक्षात घ्या, कंडक्टिव्हिटी जर मला काढायची आहे, हे झालं इलेक्ट्रिकल कंडक्टन्स.
G equals to K A divided by L, तर K equals to G L divided by A असं एक होतं. ठीक आहे, ही एक मॅथमॅटिकल गोष्ट आहे जी आपल्याला समजली पाहिजे किंवा याच्या आधी झालीच असते. नाव अकॉर्डिंग टू इक्वेशन नंबर समजा 1 आहे, हा इक्वेशन नंबर हा झाला 2 आणि हा इक्वेशन नंबर झाला 3. अकॉर्डिंग टू इक्वेशन नंबर 1 and 3 वी गेट 1 and 3 वी गेट काय आहे पहा बघा रे. G equals to 1 divided by R and K G equals to K A divided by L, hence K equals to G L divided by A. काउंट करता K ची व्हॅल्यू काढायची आहे ना, इकडे नाउ K मग K नाही आहे तो कप्पा आहे इक्वल्स टू G आणि काय होईल रे आता इथं L divided by A. ठीक आहे, हेन्स G म्हणजेच काय होते 1 divided by R, hence K equals to 1 divided by R L divided by A. This is called the conductivity. This is called conductivity. आता पाहू रे युनिट कंडक्टिव्हिटीची युनिट काय सरळ आहे. R इज द रेजिस्टन्स. आपण बोललो आहे रेजिस्टन्स म्हणजे ओहम, तर ह्या आता ओहम इनवर्स म्हणजे कंडक्टिव्हिटी, त्याला सिमन्सही म्हणता येते. हेन्स ओहम इनवर्स 1. ठीक आहे, जसं आपण बोललो लेंथ मीटर मध्ये घ्या आणि हे मीटर मध्ये स्क्वेअर घ्या. इथं काय होईल m1 म्हणजे आपण लिहत नाही तो असं खाली, हेन्स m इनवर्स म्हणजे मीटर इनवर्स. ठीक आहे, हे झालं SI युनिट. यालाच तुम्ही आता जर का ओहम इनवर्स म्हणजे SI म्हणजे सिमन्स आहे, याला असंही लिहिता येते. और कॉमन युनिट जे सगळ्यात जास्त चालते हे असंही लिहिता येते. ठीक आहे, दिस इज कॉल्ड कंडक्टिव्हिटी माय फ्रेंड्स. याच्यानंतर आपण मोलर कंडक्टिव्हिटी पाहू. ठीक आहे, हे पहिले समजून घ्या. आता बघू रे मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजे काय. बघा कंडक्टिव्हिटी वेगळी गोष्ट आहे, मोलर कंडक्टिव्हिटी वेगळी गोष्ट आहे. समोर सांगतो मी, याला डिनोट करतात लॅम्बडा. ठीक आहे, लॅम्बडा कॅपिटल लॅम्बडा आहे हा, स्मॉल लॅम्बडा म्हणजे हा असा. ठीक आहे, आपण तिकडे बघू. बरं ठीक आहे, बघा रे मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ड्यू टू द आयन्स ऑब्टेन फ्रॉम 1 मोल ऑफ एन इलेक्ट्रोलाइट इन द गिवन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. याचा सिंपल अर्थ असा, सपोज तुमच्याजवळ 1 मोल इलेक्ट्रोड आहे, इलेक्ट्रोलाइट सॉरी इलेक्ट्रोड नाही इलेक्ट्रोलाइट. आता 1 मोल, व्हॉट इज 1 मोल? 1 मोल इज अमाउंट ऑफ सबस्टन्स इन केमिस्ट्री. तुम्ही 1 मोल इलेक्ट्रोलाइट घेतलं आणि त्याचं सोल्युशन बनवलं. सपोज जे काही व्हॉल्यूम बनवायचं आहे तेवढ्या व्हॉल्यूममध्ये बनवलं. त्या सोल्युशन मध्ये इलेक्ट्रोलाइट आहे त्यामुळे आयन्स फॉर्म होईल म्हणजे होईलच. तर त्या 1 मोल इलेक्ट्रोलाइट पुढे जे आयन्स फॉर्म झाले त्या आयन्स मुळे जे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी झाली ते कंडक्टिव्हिटी म्हणजे मोलर कंडक्टिव्हिटी होय. आणि म्हणून लिहिलं आहे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ड्यू टू द आयन्स ऑब्टेन फ्रॉम 1 मोल ऑफ एन इलेक्ट्रोलाइट. 1 मोल महत्वाचा आहे, अमाउंट ऑफ सबस्टन्स. 1 मोल इलेक्ट्रोलाइट घेतला, त्याचं सोल्युशन बनवलं, त्या सोल्युशन मध्ये आयन्स तयार झाले, त्या आयन्स मुळे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी झाली, ते कंडक्टिव्हिटी झाली मोलर कंडक्टिव्हिटी डिनोटेड बाय द लॅम्बडा कॅपिटल लॅम्बडा. काय म्हणतात, द कंडक्टिव्हिटी ऑफ अ सोल्युशन डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ आयन्स. हे महत्वाचं, नंबर ऑफ आयन्स इन युनिट व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन. नंबर ऑफ आयन्स युनिट व्हॉल्यूम मध्ये किती तयार होतात, काऊन का नंबर ऑफ आयन्स जर वाढत असेल मित्र हो तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी वाढते, नंबर ऑफ आयन्स कमी होत असेल तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कमी होते. तर आता मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजेच आपण म्हणू, आता 1880 मध्ये कोहोलरुच होते, त्यांनी मोलर कंडक्टिव्हिटी टर्म दिली डिनोटेड बाय द लॅम्बडा इक्वल्स टू K म्हणजेच कप्पा डिवाइड बाय द C इज द कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, ही टर्म दिली. बघा रे व्हॉट इज मग मोलर कंडक्टिव्हिटी? मोलर कंडक्टिव्हिटी इज द कंडक्टिव्हिटी ऑफ द सोल्युशन डिवाइडेड बाय द कॉन्सन्ट्रेशन. आता कंडक्टिव्हिटी, आता युनिट पाहू आपण. आता युनिट जर पाहायचं तुम्हाला मोलर कंडक्टिव्हिटीचं तर असं आहे, कंडक्टिव्हिटीचं युनिट आपण पाहिलं आहे ओहम इनवर्स मीटर इनवर्स होतं, किंवा तुम्ही ओहम इनवर्स सेंटीमीटर इनवर्स घेऊ शकता, सिमन और सेंटीमीटर इनवर्स घेऊ शकता.
पण हे कॉमन आहे. आणि C इज द कॉन्सन्ट्रेशन. आता जर कॉन्सन्ट्रेशन जर तुम्ही जर पाहिलं तर C म्हणजे कॉन्सन्ट्रेशन म्हणजे C डिवाइड बाय V झालं. म्हणजे मोल पर लिटर व्हॉल्यूम लिटर मध्ये, म्हणजे C चं युनिट झालं मोल पर लिटर म्हणजे एका लिटर साठी. पण आता इथे आपल्याला हे मोल तर आहे पण लिटर टर्मला चेंज करावं लागेल मीटर मध्ये. आता व्हॉल्यूम असा एक प्रकारचा. हेन्स 1 लिटर इक्वल्स टू 1 मीटर क्यूब. जवळपास हे म्हणजे सारखे एकच असते. जसं 1 लिटर इक्वल्स टू 1000 ml होते, हे ml म्हणजेच झालं सेंटीमीटर क्यूब. हेन्स इथं लिहिलं मी मोल आणि मीटर क्यूब इनवर्स. काऊन का हा इनवर्स मध्ये आहे लिटर इनवर्स, त्यामुळे हा मीटर मध्ये मीटर क्यूब इनवर्स येईल. मग आता बघा रे, ह्या कटला हा कटला इथे येईल m-2 म्हणजेच हे असं येईल. हे द युनिट ऑफ कॅपिटल लॅम्बडा दॅट इज द मोलर कंडक्टिव्हिटी इज ओहमचा ओहम इनवर्स, तो इनवर्सच होईल वर आहे. मोलचा मोल इनवर्स होईल, काऊन का मोल हा इथं पॉझिटिव्ह इथं निगेटिव्ह होईल. आणि हा m स्क्वेअर मीटर स्क्वेअर इनवर्स होता, तर हा मीटर स्क्वेअर होईल. दिस इज द युनिट ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी. हे तुम्ही अशातही लिहू शकता, ओहम इनवर्स मोल आणि इथं सेंटीमीटर स्क्वेअर असंही लिहू शकता. और कधी कधी सेंटीमीटर इकडे राहते मोल इकडे राहते, नो मॅटर. ठीक आहे, ही झाली मोलर कंडक्टिव्हिटी. आता तुम्ही म्हणाल सर डिफरन्स काय कंडक्टिव्हिटी आणि मोलर कंडक्टिव्हिटी? बघा रे, कंडक्टिव्हिटी म्हणजे 1 सेंटीमीटर क्यूब या व्हॉल्यूम मध्ये जेवढे आयन्स असन त्या आयन्स मुळे जे कंडक्टिव्हिटी आहे ती झाली कंडक्टिव्हिटी. आणि मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजे 1 मोल इलेक्ट्रोलाइटला डिझॉल्व्ह केल्यानंतर जेवढे आयन्स फॉर्म होईल त्या आयन्स मुळे जेवढी कंडक्टिव्हिटी राहील इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, दॅट इज कॉल्ड मोलर कंडक्टिव्हिटी. हा डिफरन्स आहे, समजून घ्या. कंडक्टिव्हिटीला आपण के म्हणजेच कप्पा म्हणतो आणि मोलर कंडक्टिव्हिटीला कॅपिटल लॅम्बडा म्हणतो. ठीक आहे, यानंतर आपण रिलेशन पाहू कंडक्टिव्हिटी आणि मोलर कंडक्टिव्हिटीचं काय. ओके, तिथपर्यंत हे लक्षात घेऊन समजून घ्या. तर आता बघू आपण रिलेशन बिटवीन कंडक्टिव्हिटी आणि मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजे काय. जसं कंडक्टिव्हिटी म्हणजे आपण पाहिलं के कप्पा आणि मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजे लॅम्बडा. या दोघांमध्ये रिलेशन काय ते बघा रे, सिंपल सांगतो. सपोज सोल्युशन आहे, ठीक आहे, इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन आहे, डिझायर्ड व्हॉल्यूम मध्ये आपण काय बनवू. त्या प्रत्येक सोल्युशन मध्ये समजा काही व्हॉल्यूम असेल, हा वाला जो आपण व्हॉल्यूम बोललो याच्या आधी की जेवढा 1 सेंटीमीटर क्यूब मध्ये जेवढे आयन्स येईल त्या आयन्स नुसार जी कंडक्टिव्हिटी आहे ते कंडक्टिव्हिटी. हे झाली याची कंडक्टिव्हिटी म्हणजे के. आणि विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम म्हणजे झाली मोलर कंडक्टिव्हिटी. बघा कसं, के इज द कंडक्टिव्हिटी, व्ही इज द व्हॉल्यूम. आता प्रत्येक ठिकाणी एवढा 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 पोर्शन जो राहील त्याची जे कंडक्टिव्हिटी आहे ते टोटल कंडक्टिव्हिटी म्हणजे जरी मोलर कंडक्टिव्हिटी. सपोज जर आपण 1 मोल इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन बनवलं, इलेक्ट्रोड मध्ये प्लेस करून ठेवलं त्याला, आता त्या सोल्युशनचा काही ना काही व्हॉल्यूम असं नसतं. त्या व्हॉल्यूम मध्ये 1 सेंटीमीटर क्यूबच्या जागेमध्ये जेवढी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे ड्यू टू द आयन्स ती झाली कंडक्टिव्हिटी. आणि ते म्हणजे के इंटू व्ही, व्ही इज द टोटल व्हॉल्यूम म्हणजे झाली मोलर कंडक्टिव्हिटी. आणि म्हणून म्हटलंय ईच 1 सेंटीमीटर क्यूब पोर्शन इन द व्हॉल्यूम व्ही हॅज कंडक्टन्स के. म्हणजे त्या सोल्युशन मधला जो प्रत्येक जो पोर्शन आहे 1 सेंटीमीटर क्यूब त्याची जी कंडक्टिव्हिटी आहे ती झाली के. हेन्स टोटल कंडक्टन्स इन व्हॉल्यूम व्ही सेंटीमीटर क्यूब इज kV which is molar conductivity. आणि म्हणूनच असं लिहिता येते मोलर कंडक्टिव्हिटी इक्वल्स टू K into V. आता हा K नाही कप्पा आहे, समजून घ्या. समज टोटल सोल्युशन आहे, सपोज 1 लिटर आहे, 1 मोल इलेक्ट्रोलाइट टाकून आपण बनवला आहे. त्यातला प्रत्येक जो पोर्शन आहे, हा जो पोर्शन आहे, हा जो पोर्शन आहे, हा जो पोर्शन आहे, हा समजा सपोज पूर्ण जो पोर्शन आहे 1 सेंटीमीटर क्यूब 1 सेंटीमीटर क्यूब 1 सेंटीमीटर क्यूब आणि टोटल हे जरी प्रत्येकाचा झाला 1 सेंटीमीटर. व्हॉल्यूम जेवढा आहे तेवढा K into V म्हणजे झाला टोटल कंडक्टिव्हिटी म्हणजेच मोलर कंडक्टिव्हिटी. मोलर कंडक्टिव्हिटी का, कारण 1 मोल इलेक्ट्रोलाइटचे आपण सोल्युशन बनवलं आहे म्हणून. हेच आता बघा रे, जसं C म्हणजे कॉन्सन्ट्रेशन N डिवाइड बाय V होते. आता N इज द नंबर ऑफ मोल्स, आपण इथं 1 मोल सोल्युशन बनवलाय त्यामुळे आपण म्हणू 1 डिवाइड बाय V असं म्हणू. हेच
equals to 1 divided by C, that is the concentration. Okay. Now hence 1000 divided by C. आता 1000 काय बरं, कारण मीटर मध्ये घेतलं तर 1 घ्यावं लागेल आणि मीटर क्यूब मध्ये मग घेतलं तर 1 घ्यावं लागेल आणि सेंटीमीटर क्यूब मध्ये तर 1000 घ्यावं लागेल. तसं मागच्या आताच मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे. हेन्स नाउ लॅम्बडा इज इक्वल्स टू K into, आता व्हीच्या जागी काय 1000 divided by C. Now this is the relation between conductivity and molar conductivity. तुम्हाला सांगितलं ना, टोटल सोल्युशन मध्ये जो म्हणजे प्रत्येक जो 1 सेंटीमीटर क्यूबचा पार्ट आहे, व्हॉल्यूम आहे, त्यामध्ये आयन्स राहील. आता आयन्स आहे म्हणजे कंडक्टिव्हिटी आहे आणि त्या प्रत्येकाचं टोटल केलं, समजा प्रत्येक जो जेवढा 1 सेंटीमीटर टोटल व्हॉल्यूम घेतलं म्हणजे K into V झाली मोलर कंडक्टिव्हिटी. दिस इज कॉल्ड एज द रिलेशन बिटवीन कंडक्टिव्हिटी अँड मोलर कंडक्टिव्हिटी. सिंपल आहे, ठीक आहे. यानंतर आपण व्हेरिएशन पाहू, म्हणजे कॉन्सन्ट्रेशनचं कंडक्टिव्हिटी सोबत आणि मोलर कंडक्टिव्हिटी. ठीक आहे, एवढं पहिले समजून घ्या. आता पाहू आपण व्हेरिएशन ऑफ कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन आणि त्यानंतर पाहू व्हेरिएशन ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन सोबत कंडक्टिव्हिटीचं व्हेरिएशन काय आणि मोलर कंडक्टिव्हिटीचं व्हेरिएशन काय. ठीक आहे, बघा काही पॉईंट्स लिहिले आहेत, ते महत्त्वाचे पॉईंट्स ते समजून घ्या, लिहून घ्या. The electrolytic conductivity is the electrical conductance of unit volume. म्हणजे युनिट व्हॉल्यूम म्हणजे किती, जसं 1 सेंटीमीटर क्यूब घ्या, 1 सेंटीमीटर क्यूब ऑफ सोल्युशन म्हणजे 1 सेंटीमीटर क्यूब ऑफ सोल्युशन मध्ये 1 सेंटीमीटर क्यूब व्हॉल्यूम मध्ये सोल्युशनच्या सोल्युशन डिसोसिएशनमुळे जेवढे आयन्स आहेत ते जे कंडक्टन्स आहे ते झाले कंडक्टिव्हिटी. ऑन डायल्युशन म्हणजे आपण त्याच्यामध्ये वॉटर टाकू किंवा फक्त सॉल्व्हंट टाकू, इन्क्रीज द डिसोसिएशन. आता हे बघा कसं होते, जर वीक इलेक्ट्रोलाइट असेल तर अजून जर ऑन डायल्युशन जर डायल्यूट जर करत असेल आपण त्याचं डिसोसिएशन वाढते. पण तेच डिसोसिएशन स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट सोबतही तोच एक विषय होतो, पण एवढ्या विशेष मध्ये होत नाही. जेवढं डायल्युशन केलं तेवढे त्याच्यामध्ये नंबर ऑफ आयन्स वाढले, म्हणजे डिसोसिएशन वाढले म्हणजे नंबर ऑफ आयन्स वाढले. बट नॉट इन proportion of dilution, not in proportion of dilution. हे बघा सिंपल आहे. सपोज 1 लिटर सोल्युशन आहे आणि त्याच्यामध्ये 1 सेंटीमीटर क्यूब मध्ये काही ठराविक पार्टिकल आहे, किती आहे, सपोज 100 आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही डायल्युशन करू राहिले म्हणजे नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स म्हणजे वॉटर खूप जास्त ऍडिशन करू राहिले. नो डाऊट डिसोसिएशन अजून इलेक्ट्रोलाइटचं वाढन, पण तेवढं नाही जेवढं तुम्ही पाणी टाकू राहिले. म्हणजे जसं सपोज जर का हा सोल्युशन बिकर आहे, याच्यामध्ये सोल्युशन आहे. आता समजा सपोज एवढ्या पोर्शन मध्ये हे झालं 1 सेंटीमीटर क्यूब, यामध्ये जे पार्टिकल्स आहेत त्यामुळे जी कंडक्टिव्हिटी ती कंडक्टिव्हिटी. सपोज मी अजून वॉटरचं ऍडिशन केलंय, खूप जास्त वॉटरचं ऍडिशन केलं तर डायल्युशन वाढलं. आता नंबर ऑफ पार्टिकल्स अजून वाढन, पण तेवढे नाही. जसं पहिले याच्यात जर का बिना डायल्युशनचे 100 पार्टिकल होते सपोज, तर आता जास्तीत जास्त ते 110 और 120 होऊन जाईल. पण नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल जास्त होऊन जाईल, म्हणजे वॉटर मॉलिक्यूल जास्त होऊन जाईल आणि नंबर ऑफ पार्टिकल्स कमी होऊन जाईल, म्हणजे सोल्युशनचा व्हॉल्यूम तर वाढला. हेन्स अशा कंडिशन मध्ये म्हटलं जाईल नॉट इन प्रपोर्शन ऑफ डायल्युशन. हेन्स डिक्रीज ऑफ कंडक्टिव्हिटी विथ डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. पण कॉन्सन्ट्रेशन जर कमी झालं तर सोल्युशनचे नंबर ऑफ आयन्स कमी होतात आणि नंबर ऑफ आयन्स कमी झाले तर चार्ज कॅरिंग कॅपॅसिटी और चार्ज कॅरियर्स कमी होऊन जातात. हेच इलेक्ट्रिकल कंडक्टन्स कमी होते. हे झालं डायरेक्टली प्रोपोर्शनलच्या रेशोसोबत. व्हेरिएशन ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन. मोलर कंडक्टिव्हिटीचं कॉन्सन्ट्रेशन सोबतचं व्हेरिएशन काय बघा. मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजे काय होते रे, सरळ आहे 1 मोल इलेक्ट्रोलाइटनं जे सोल्युशन मध्ये जे 1 मोल इलेक्ट्रोलाइटचं जे सोल्युशन आहे त्याच्यामध्ये जे पार्टिकल्स आहेत त्यामुळे जे कंडक्टन्स आहे ते झाले मोलर कंडक्टिव्हिटी. ठीक आहे. But increased number of ions produced by 1 mole of electrolyte leads to increased molar conductivity. तसंही आपण पाहिलं तर मोलर कंडक्टिव्हिटी इनव्हर्सली प्रोपोर्शनल मध्ये येते. काऊन आपण हे पाहिलं आहे रिलेशन नाव द मोलर कंडक्टिव्हिटी K डिवाइड बाय द C ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल मध्ये जाते. मग काय म्हणतात त्यांनी, तर इन्क्रीज नंबर ऑफ आयन्स प्रोड्यूस्ड बाय म्हणजे 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट्स लीड्स टू इन्क्रीज द मोलर कंडक्टिव्हिटी. हे अशा प्रकारचे एक रिलेशन आहे बेटा, मोलर कंडक्टिव्हिटीचं कॉन्सन्ट्रेशन सोबत आणि मोलर कंडक्टिव्हिटीचं कंडक्टिव्हिटी सोबत. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर बेटा आजच्यासाठी एवढंच. आज महत्त्वाचं होतं, थोडा वेळ जास्त झाला पण हे टॉपिक शिकवणं महत्त्वाचं होतं. ठीक आहे. उद्या पाहू याच्यानंतरचा टॉपिक. तिथपर्यंत धन्यवाद आणि आपला अभ्यास रेग्युलर करा.